सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज सकाळपासून 2 व्हिडिओ महत्त्वाचे तुम्हाला दिलेले होते की ज्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ होता तो म्हणजे काल दिवसभरातली अपडेट 25 तारीख आणि 26 तारखेची सकाळची म्हणजे आज सकाळी 8:30 पर्यंतची अपडेट सर्व काही एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली आहे. त्याच पद्धतीनं दुसरा खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबई पोलीस भरती 2022-23ची 19 जुलैपासून ते 3 ऑगस्टपर्यंत मुंबई सीपीचं जे काही महिला चालक असेल, पुरुष चालक असतील आणि महिला कॉन्स्टेबल असतील ते 3 ऑगस्टपर्यंत 45,900 एकंदरीत कॅन्डिडेट पूर्ण होणार आहेत. याची पूर्ण इन्फॉर्मेशन, पूर्ण वेळापत्रक, इन डिटेल्स जे काही आलेले अर्ज आहेत त्याच्यावरती मी विश्लेषण केलेलं आहे. हे दोन्ही व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही बघायचं आहे. सो खूप महत्त्वाचा विषय होता की गेले 2 दिवस झालं माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगितलेलं होतं की डायट प्लॅन कशा पद्धतीनं असावा. 1600 मीटर असेल, 800 मीटर असेल, 100 मीटर असेल आणि गोळाफेक असेल, पद्धतीनं 5 किलोमीटर असेल, 3 किलोमीटर असेल. तर या दोन्ही गोष्टी सुद्धा याच्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा विषय आहे की या व्हिडिओच्या मी शेवटी तुम्हाला सांगणारच आहे की बाबा सप्लिमेंट असतील, एनर्जी ड्रिंक्स असतील, पावडर असतील किंवा भरपूर मार्केटमध्ये भरपूर काय काय मिळतं, त्याचा उपयोग काय, कशा पद्धतीनं ते चांगले असतात, कशा पद्धतीने ते वाईट असतात, त्याचे डोस कशा पद्धतीनं असतात, ते घ्यायलाच पाहिजेत का की नाही घ्यायला पाहिजे, हे सगळी इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देणार आहे. पण सुरुवातीला सांगतोय हा व्हिडिओ जो आहे तो 5 किलोमीटर असेल, 3 किलोमीटर असेल, 1600 मीटर असेल, 100 मीटर असेल आणि गोळाफेक असेल, या सर्व इव्हेंटसाठीच. म्हणजेच पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, आर्मी असेल, नेव्ही असेल, कुठलीही भरती असू दे, जे फिजिकल रिलेटेड ज्या भरती आहेत त्यासाठी हा उत्तम डाएट असणार, एवढं लक्षात ठेवायचं. हा व्हिडिओ मी जवळजवळ 6 महिन्यापूर्वी शूट केलेला होता, पण त्यावेळी काही कारणास्तव फॅमिली प्रॉब्लेममुळे मला तो शूट व्हिडिओ केलेला टाकता आला नाही. पण त्याचा उपयोग आज झाला, त्यामुळे मला खूप आनंद होतोय की त्या व्हिडिओचा काहीतरी उपयोग झाला. गेले 16 वर्ष झालं विविध स्पोर्ट्समध्ये आहे, वेगवेगळ्या पदावरती काम करतोय, नॅशनल इंटरनॅशनल रेफरी आहे, कोच आहे, वेगळ्या जवळजवळ 12-13 वर्षाचा एक्सपिरियन्स गेले आपल्या पाठशी जोडलेला आहे. ऑथेंटिक डाएट कशा पद्धतीनं असावा, प्रॉपर डाएट कसा असावा, ॲथलीटचा कसा असावा, एका वेगवेगळ्या खेळामधले जे ॲथलीट असतात त्यांचा डाएट कशा पद्धतीनं असावा, मुलींचा डाएट कशा पद्धतीनं असावा, मुलांचा डाएट कशा पद्धतीनं असावा, ह्याचे भरपूर कोर्सेस पूर्ण करून जेवढी काही नॉलेज आलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पटणार नाही, महाराष्ट्रातली ऑनलाईन फिजिकल घेणारा एकमेव माणूस आहे समोर बसलेला आहे. आज अभिमान वाटतोय मला ह्या गोष्टीचा की फॉरेस्टची मी ऑनलाईन बॅच घेतलेली होती. त्या ऑनलाईन बॅचमध्ये 17 मुलांचं सिलेक्शन हे झालेलं होतं. ऑनलाईन बॅचच्या 17 मुलांचं सिलेक्शन हे झालेलं होतं. आणि विशेष म्हणजे या मुलांना कोणत्याही पद्धतीने 1 रुपयाची पावडर मी घ्यायला लावली नव्हती. ओके, बाकीच्यांना ही पावडर घ्या, ती पावडर घ्या, त्यांना 10% डिस्काउंट, 15% डिस्काउंट भेटतो, त्यांना पैसे भेटतात, त्यांचा एम वेगळा असतो. पण माझ्यासाठी माझ्या विद्यार्थ्याचं शरीर म्हणजे माझं शस्त्र असतं, एवढं लक्षात ठेवायचं. ते सोडलं की ते घुसालाच पाहिजे, हा येतो असतो, लक्षात ठेवायचं. त्याला काही कमी पडता कामा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही वाम मार्गाचा वापर कधीही केलेला नाही. भरपूर अनुभव आहे, भरपूर पावडर्स बद्दल माहिती आहे. जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या ज्या काही टॉपच्या कंपन्या आहेत त्यांचे सुद्धा कॉल येतात की सर तुमचं यूट्यूब चॅनल आहे, तुमच्याकडे नॉलेज खतरनाक आहे, तुम्हाला एका पावडरच्या डब्यामागे एवढे देतो तेवढे देतो, प्लीज आमचं पावडर सजेस्ट करा पोरांना जेणेकरून आमचं खपतील वगैरे वगैरे वगैरे. पण आज सगळे जर असं 600 व्हिडिओमधला एक जर व्हिडिओ असेल की ही पावडर घ्या आणि ती पावडर घ्या, हे म्हणले ते म्हणले, तर इथं विषय स्टॉप असेल, परत व्हिडिओ करणं बंद असेल, लक्षात ठेवायचं. त्यामुळं विद्यार्थ्यांसोबत प्रामाणिक असेल, विद्यार्थ्यांचं हितच आपलं हित आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं कुठल्याही विद्यार्थ्याला कोणत्याही पद्धतीनं मी सजेस्ट करत नाही, लक्षात ठेवायचं. बाकी डाएट म्हणलं तर डाएट एकदम प्रॉपर आणि उत्तम तुम्हाला देतोय. तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बघायचा आहे. पाठीमागचा व्हिडिओ आहे, एकदम महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कोणीही स्किप न करता जेवढ्या काही सूचना दिलेल्या आहेत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमचा डाएट कसा असायला पाहिजे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. हे झालं ग्राउंडच्या अगोदर तुम्ही 5 दिवस 10 दिवस किंवा हा जर डाएट इथून पुढे असणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीसाठी, प्रत्येक भरतीसाठी तुम्ही जर फॉलो केला तरी पण चालेल. आणि त्यानंतर शेवटी माझं विश्लेषण असणार आहे की ग्राउंडच्या अगोदर 2 दिवस काय घ्यायचं आणि ग्राउंडला जाताना कशा पद्धतीनं जायचं आहे आणि ग्राउंडच्या अगोदर 1 तास ते 1.5 तास काय खायचं आहे किंवा सकाळपासून उठल्यापासून तुम्हाला कशा पद्धतीनं तुमचं शेड्यूल करायचं ग्राउंडच्या दिवशी फायनल डेला, समजलं. सो अशा पद्धतीने पूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून असणार आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यावेळी सुद्धा मी 2 दिवस तुमच्यासाठी हार्डवर्क करून ते नोट डाऊन केलेलं होता, व्हिडिओ शूट झालेला होता, पण तो काही कारणास्तव पोहोचलेला नव्हता. पण आज त्या व्हिडिओचा उपयोग झाला. सो तो व्हिडिओ हा कंटिन्यू होईल याच्या पुढं. आणि शेवटी माझं विश्लेषण असणार आहे की पावडर घ्यायची की नाही घ्यायचं, इंजेक्शन घ्यायचं की नाही घ्यायचं, मार्केटमध्ये काय काय आहे, किती प्राईस आहेत तुम्हाला माहितीच आहे.
आणि ते विद्यार्थ्यांचं मेंटॅलिटी अशा पद्धतीनं काय होते की मला पावडरची गरज आहे किंवा कशा पद्धतीनं ते त्याच्या आहारी जातात याचं मी विश्लेषण या व्हिडिओच्या शेवटी करणार आहे. सो व्हिडिओ शेवटी बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. गेले कित्येक दिवस झाला आपल्या सर्व व्हिडिओ हे फक्त भरती संदर्भात किंवा एखादी ऍड निघली तर त्या ऍड संदर्भात सगळे व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहात. आता एकदम महत्त्वाचा व्हिडिओ असेल जो आतापर्यंत कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोचनं सांगितलं नसेल हा व्हिडिओ असेल. त्यामुळे जे कोणी नवीन असतील वनरक्षकची तयारी करणारे असू देत, आपले फॉरेस्ट गार्डचे असू देत की फॉरेस्ट गार्ड किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल, आर्मी असेल, 5 किलोमीटर रनिंग करणारे असतील, 1600 मीटर असेल किंवा अदर ॲथलीट जे आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. स्वतःचा तुमचा आहार मीन्स डायट कसा असावा एखाद्या ॲथलीटचा, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचं शेड्यूल याच्यामध्ये मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय घ्यायचं आहे काय काय नाही हे पण सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सुरुवात करूयात. एखाद्या ॲथलीट जो आहे त्याला कशा पद्धतीने आहार पाहिजे, जो प्रोफेशनल ॲथलीट असतो तो रनर कोण असेल त्याच्यासाठी आहार कसा असावा. सकाळी उठल्याबरोबर काय करायचं, तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे. सुरुवात करतोय मी, महत्वाचा पहिला पॉईंट आहे. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे कोमट आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा तुम्हाला मध टाकायचा आहे. दररोज करायचं हे सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास पाणी कोमट, त्याच्यामध्ये अर्धा चमचा काय करायचं तुम्हाला मध टाकायचं आहे आणि ते हलवायचं, पूर्ण मिक्सर करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, एक छोटासा गुळ घ्यायचा आहे, गुळ तुकडा डेली किंवा 1 दिवस आड तुम्ही घेऊ शकताय. ते पीत त्या गुळासोबत ते सुद्धा तुम्हाला काय करायचं इंटेक करायचं बॉडीमध्ये. ह्याच्यामुळे काय होणार आहे, तुमची पचनक्रिया सुधारते, इम्युनिटी पॉवर वाढत असते, जो विकनेस असतो बॉडीचा तो विकनेस सुद्धा कमी करत असतं, बोन स्ट्रॉंग करतात. आणि विद्यार्थ्यांचे खूप मोठे प्रश्न होते की सर माझा गळा सुकतोय रनिंग करत असताना. त्याच्यासाठी एक उत्तम उपाय हा आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, गुळामुळे तुम्हाला कॅल्शियम वगैरे भेटत जाईल आणि बाकी सगळ्या तुमची पचनक्रिया वगैरे, इम्युनिटी वगैरे पॉवर ह्याच्यामुळे वाढून जाईल. ह्याचं रिझन पण मी सांगितलेलं आहे. ओके. आता हे झालं उठल्यानंतर. मग थोडासा वेळ थांबायचा. प्रॅक्टिसच्या अगोदर सकाळी काय खायचं आहे दुसरा मुद्दा असेल. सकाळी प्रॅक्टिसच्या अगोदर म्हणजे प्रॅक्टिसला जाता तर तुम्ही हे जर केला तर अतिउत्तम आहे. तुम्हाला 2 खजूर आणि 2 अंजीर खायचे आहेत. 2 खजूर आणि 2 अंजीर. ह्याच्यामुळे तुमचं काय होणार आहे, 2 खजूर 2 अंजीरनं तुमची पचनक्रिया सुधारणार आहे. दुसरी गोष्ट, जी तुमच्या बॉडीला विकनेस असतं की सर मला विकनेस जाणवतो, तो विकनेस ह्याच्यामुळे काय होतं, बॉडीला एनर्जी द्यायचं काम ह्याच्या मार्फत होतं. तिसरी गोष्ट, जॉईंट पेन जे असतात ते रिलीज करत असतात, तुमचे मसल वगैरे पेन वगैरे करत असतात किंवा मसल लॉक वगैरे झालेले असतात ते याच्यापासून काय होतात, रिलीज होतात. आणि 5वा मुद्दा महत्वाचा तो म्हणजे तुम्हाला बॉडीला एनर्जी द्यायचं काम करते काय, हे अंजीर आणि खजूर. ठीक आहे. हा दुसरा मुद्दा क्लिअर झाला. तिसरा मुद्दा, प्रॅक्टिस करत असताना काय करायचं, सगळ्यांचे प्रश्न आहेत प्रॅक्टिस करत असताना काय करायचं आहे. कारण की 5 किलोमीटर प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला स्टॅमिना, परत तुमचं एंड्रोस ट्रेनिंग असेल, स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल, बाकी सगळ्या गोष्टीसाठी खूप महत्वाचा विषय असतो तो म्हणजे प्रॅक्टिस करताना काय करायचं आहे, खूप महत्वाचं आहे. एक मुलं चुकीच्या गोष्टी करत असतात, त्यानंतर सांगूया. त्याच्या आधी सांगूया आपण, तुमच्याकडे इलेक्ट्रॉन पावडर असलेलं 1 चमचा ते 2 चमचे काय करायचं, एका बॉटलमध्ये टाकायचं आहे. पूर्ण पावडरची पुडी जी असते ते टाकायची नाही, इलेक्ट्रॉन पावडर त्यातले 1 ते 1.5 चमचा टाकायचे आहे. ते मिक्सर करायचं आणि जाताना आपल्याला ते सोबत घेऊन जायचं आहे. ठीक आहे. किंवा बेस्ट वे, सरबत त्याच्यामध्ये साल्ट नको पाहिजे, मीठ नको पाहिजे, फक्त काय करायला पाहिजे तुम्ही, अर्धा लिंबू किंवा 1 लिंबू पिळून पाणी 1 लिटर आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून ते मिक्सर तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता हे जे आहे ते तुम्हाला बिटवीन म्हणजे ह्याच्यामध्ये ट्रेनिंगमध्ये असताना ते तुम्हाला घ्यायचं आहे. पण जेवढं जिथं लागेल तिथंच घ्या. कंटिन्यू 1 लिटर बॉटल पिऊ नका, नाहीतर तुम्हाला मग पोट गच्च होणार, पोटाचे प्रॉब्लेम येणार, रनिंगमध्ये तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. लक्षात ठेवा. थोडं तुम्ही घेऊ शकताय. आणि तुमचं ज्यावेळी प्रॅक्टिस संपेल त्यावेळी तुम्ही 5 मिनिटं बसल्यानंतर तुम्ही इझिली पिऊ शकताय लगेच. ओके. तुमच्या बॉडीला एनर्जी द्यायचं काम हे करत असतं. ओके. आता प्रॅक्टिस करत असताना ह्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला प्रॅक्टिस करत असताना घाम खूप येतो. काही मुलांना हीट जास्त असते, त्यांच्या खाण्यावरती, डाएटवरती हा सगळं डिपेंडिंग असतं. आणि अदर जे क्लायमेट आहे बाजूचं निसर्गाचं, त्या क्लायमेटला ते मॅच करत असताना हे जे घाम असतो, कारण पुरी बॉडी ही आपली वॉर्म झालेली असते, ह्याच्यामुळे घाम जास्त मोठ्या प्रमाणात येतो. आणि हे जे हायड्रेट जे करायचं काम करते हे इलेक्ट्रॉन पावडर आणि सरबत ह्या दोन्ही गोष्टी करत असतं. आणि घामावाटे विविध पोटॅशियम किंवा मॅग्नेशियम निघतं आणि त्याच्यात म्हणजे ते निघल्यानंतर आपल्या बॉडीला ते द्यायचं काम इलेक्ट्रॉन पावडर करत असते. सो ही पावडर जी आहे ती खूप महत्वाची आहे. लक्षात ठेवा. रनिंग करत असताना ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. चौथी गोष्ट, प्रॅक्टिस पूर्ण झाल्यानंतर काय करायचं आहे. काही मुलं काय करतात, प्रॅक्टिस पूर्ण झाल्यानंतर कुठे जवळचं हॉटेल वगैरे असेल तिथं वडापाव खा, चहा पी असं वगैरे करतात. पूर्ण टोटली ते बंद करायचं. तुम्हाला साधं एखादं फ्रूट, सिजनेबल फ्रूट घेऊन जायचं. त्याच्यामध्ये केळी असेल, सफरचंद असेल, संत्रे असतील, सिजनेबल फ्रूट म्हणजे सिजनेबल फ्रूट हे स्वस्त पण असतात आणि तुम्हाला इझिली अवेलेबल होतात.
ठीक आहे. सो एखादं फ्रूट वगैरे घेऊन जायचं आणि तुम्हाला ते खायचं आहे. दुसरी गोष्ट, रात्री म्हणजे कसं करायचं, रात्री चणे, मूग, मटकी, दोन बदाम, किंवा एक खजूर राहू दे, खारीक महत्वाचं, आणि 2 मनुके. हे मिक्सर तुम्ही रात्री एका वाटीमध्ये काय करायचं आहे, टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते झाकून ठेवायचं आहे. आणि सकाळी उठल्यानंतर किंवा आपले जे वर्कआउट झाला की नाही, वर्कआउट झाल्यानंतर हे तुम्हाला काय करायचं का, दुपारच्या पिरियडमध्ये ज्यावेळी तुमचं वर्कआउट झाल्यानंतर तुम्ही घरी जाताय त्यावेळी हे लगेच खावा. ठीक आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर काय करायचं, 5वा मुद्दा, जर तुम्हाला बॉडीमध्ये मल्टीव्हिटॅमिनची गरज असते, कारण की वेगवेगळे आहार किंवा आताच्या घडीला जे काही आपल्या आजूबाजूला जे मिळते ते सगळं रासायनिक मिळते. सो कुठल्याही फूडला किंवा कुठल्याही भाजीला एवढी एनर्जी किंवा एवढं क्वालिटी पहिल्यासारखं राहिलं नाहीये. सो जे आपल्या बॉडीला जे विटॅमिनची कमतरता असते ते मल्टीव्हिटॅमिन तुम्हाला मी गोळ्यांची 2 गोळ्यांची मी नावे सांगेन प्रोडक्टची, ती तुम्ही सजेस्ट करतोय मी तुम्हाला, आणि ती तुम्ही घ्यायचा आहे. 1 डे अल्टरनेटिव्हली जर घेतला तरी पण सांगते, कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. ठीक आहे. आणि हे जो मी डाएट देतोय ह्याला तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं प्री वर्कआउट वगैरे महागडे वगैरे घ्यायची गरज नाही आहे, कोणीही घ्यायची गरज नाही. लक्षात ठेवा. आपल्याला फक्त काय करायचं आहे, 5 किलोमीटर रन 17 मिनिटांमध्ये म्हणजे कमीत कमी मारायचं. 17 ते 18 मिनिटांमध्ये मारला तर तुम्हाला 70 ते 80 मार्क इझिली भेटून जाईल. यासाठी हा उत्तम डाएट आहे. सो आता हा झाला विषय. महत्वाचं काय करायचं आहे, सकाळी 10 पर्यंत ह्या गोष्टी सगळ्या आवरायच्या आहेत. 10 नंतर तुमची कामं काय असतील ती कामं करायची आहेत. आणि 11, 11:30, 12च्या दरम्यान तुम्हाला काय करायचं, तुमचं जेवण करायचं. तर जेवणामध्ये काय पाहिजे, तर जेवण तुमचं रेग्युलर पाहिजे, ज्याच्यामध्ये जंक फूड वगैरे काही नको, फॅट फूड वगैरे काही नको, किंवा आपल्याला पित्त ऍसिडिटी होतील असे फूड्स काही खाऊ नका, मसाल्याचे पदार्थ काही खाऊ नका. खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्ही काकडी, गाजर वगैरे दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही दही, ताक वगैरे घेऊ शकता इझिली. त्यानं काय होणार, तुमची पचनक्रिया अत्यंत चांगली होणार. समजलं का? सो ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि दुसरी गोष्ट, यानंतर काय करायचं, दुपारी 1 ते 2 आवर तुम्हाला 1 ते दीड 2 आवर तुम्हाला काय करायचे, रेस्ट करायचे आहे. कोणी रेस्ट करायचे आहे की ज्याचं वर्कआउट 2 टायमिंग आहे ना, त्या मुलांनी काय करायचं आहे, 2 टायमिंगला काय करायचं आहे, मधल्या पिरियडमध्ये तुम्हाला 1 ते दीड 2 तास तुम्हाला रेस्ट करायचे आहे. ठीक आहे. आणि रेस्ट केल्यानंतर दुपारचा वर्कआउट कशा पद्धतीने असेल, किंवा दुपारच्या वर्कआउटच्या अगोदर 15 ते 30 मिनिटं तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर पीनट बटर घ्यायचं आहे आणि एकच ब्रेड घ्या. त्याच्यावरती तुम्ही ते लावून मस्तपैकी त्या ट्रेनिंगला जायच्या अगोदर 15 ते 20 मिनिटं तुम्हाला पीनट बटर आणि ब्राऊन ब्रेड घ्यायचं आहे. महत्वाचं, ब्राऊन ब्रेड घेतल्यामुळे काय होणार तुमचं, की जे काही प्रोटीन असतं आपल्या बॉडीला, ते प्रोटीन ह्या ब्राऊन ब्रेडमधून आणि पीनट बटरमधून चांगल्या पद्धतीने होतं. तुमचं टेन्शन वगैरे काय असेल बॉडीचं ते दूर होऊन जातं. जॉईंट पेन वगैरे होता ते निघून जाईल. ओके. आणि काय वेट बॅलन्सिंगचं काम जे आहे हे पीनट बटर आणि हा ब्रेड करत असतो, ब्राऊन ब्रेड, किंवा तुमचे हार्टचे जे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा हे करत असतं. सो हा खूप महत्वाचा विषय आहे. 15 ते 20 मिनिटं किंवा 30 मिनिटं अगोदर एकच ब्राऊन ब्रेड आणि पीनट बटर. काही लोक एमटी पण जातात आणि काही लोकांना ती पण सवय असते. ज्या लोकांना एमटी पळायची सवय, म्हणजे पोटात काही नसताना पळायची सवय, त्यांनी तुम्ही काय करायचं, वर्कआउट झाल्यानंतर लगेच हे घेऊ शकताय. ज्या मुलांना असं वाटतं की पूर्ण म्हणजे एनर्जी काहीच नाही बॉडीला, त्या मुलांनी हे अगोदर करायला विसरू नका. तुम्हाला एनर्जी 100% मिळून जाईल. ठीक आहे. आणि वर्कआउट नंतर आता संध्याकाळी समजा संध्याकाळी जो विषय आहे तो खूप महत्वाचा विषय असतो. 2 टाइमचा वर्कआउट करत असताना पूर्ण ज्यांचे म्हणजे गेले 3-4 वर्ष झालं वर्कआउटमध्ये, त्यांनीच हार्ड वर्कआउट 2 टाइमचं करू शकताय. तुम्ही जर मॉर्निंगचा वर्कआउट हार्ड करत असाल तर तुम्ही इव्हिनिंगला म्हणजे एकदम साधा वर्कआउट करा. आणि तुम्ही जर इव्हिनिंगला साधा एकदम स्टँडर्ड वर्कआउट करत असाल फास्टमध्ये किंवा जास्त, तर तुम्ही सकाळी एकदम साधा वर्कआउट करायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही एक दिवस किंवा सकाळी वन टाइम तुम्ही हार्ड वर्कआउट आणि 1 टाइम तुम्ही लूज वर्कआउट करू शकताय. ठीक आहे. अशा पद्धतीने विषय असेल. त्यानंतर दोन्ही 11वा मुद्दा जो आहे तो वर्कआउट नंतर काय करायचं, तुम्हाला वर्कआउट नंतर संध्याकाळी 6-7च्या दरम्यान तुम्ही आल्यानंतर वर्कआउट हा संध्याकाळचा 5 वाजल्यानंतरच करा. थोडंसं डाऊन वातावरण झालेलं असतं आणि 5 ते 7 ह्या वेळी तुम्ही वर्कआउट करायचा आहे. 7ला गेल्यानंतर तुम्ही एखादं अंडं वगैरे खाऊ शकताय. उकडलेलं अंडं खायचं. कोणीही ती अंड्याची भुर्जी करून खाऊ नका. एक उकडलेलं अंडं तुम्हाला खायचं आहे. ठीक आहे. 7 ते 8 वाजता एक काम करायचं, 1 ग्लास लिंबू पाणी करायचं आणि परत प्यायचं आहे. ठीक आहे. हा एकदम सॉफ्ट वर्कआउट. संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला पोट भरून अन्न खायचं नाहीये. महत्वाचा तो विषय आहे. रात्रीचं जेवण तुमचं 8:30 ते 9:30 या वेळेत व्हायला पाहिजे. एखादं साधं जेवण, त्याच्यामध्ये नॉर्मल जेवण पाहिजे. संध्याकाळी कोणीही हा आहार आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना एक महत्वाची गोष्ट आहे की रात्रीचं जेवण हे फुल करत असतात विद्यार्थी, एकदम जेवून झोपत असतात. पण एवढं जेवण करू नका. थोडंसं काय करायचंय, तुम्हाला कमी प्रमाणात जेवायचं, कारण की कुठल्याही पद्धतीनं वर्कआउट किंवा कुठल्याही पद्धतीने बॉडीची हालचाल संध्याकाळच्या वेळेला होत नाही, कारण जेवलं की आपण झोपून जातो.
ठीक आहे. सो काय करायचं आहे, संध्याकाळचं जेवण एकदम साधं घ्यायचं आहे, जास्त जेवण टाळायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार, तुम्हाला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम येणार, सकाळी पळताना प्रॉब्लेम येणार, पोट जाम झाल्यासारखं वाटतंय, ब्रीथ फुलतोय सर, असं होतंय तसं होतंय असं वगैरे होतं. आणि जेवल्यानंतर कमीत कमी 2 ते 5 मिनिटं तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या इथं जवळच्या भागामध्ये चालणं किंवा वॉकिंग आहे ते तुम्हाला करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, चालता चालता तुम्हाला दुसऱ्या दिवशीचं प्रॅक्टिसचं नियोजन आहे ते तुम्हाला त्याच पिरियडमध्ये करायचं आहे, की बाबा सरांनी सांगितलंय दिवसाला 5 ते 10-15 सेकंद तुम्ही कमी करा. 5 ते 10 सेकंद जरी कमी केला तर एका महिन्यात झालं की तुम्हीच विचार करा, तुम्हाला रिझल्ट इझिली भेटतो, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. ओके, पूर्णच. आणि जेवत असताना महत्त्वाचं, रात्रीचं जेवण किंवा सकाळचं जेवण तुम्ही जास्त वेळ चालवत नसताय, आणि चावायचा अगोदर तुमच्या हातामध्ये जो मोबाईल असतो तो पहिला काढून टाका, कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला सूचना आहे, जेवत असताना त्यांनी काय करतात, एक मोबाईल घेतात आणि जेवत असतात, त्यामुळे ते किती चावतात, किती घेतात, ते लाळेचे मिश्रण किती होते आणि लाळेचा उपयोग बॉडीला किती आहे हे कुणाला माहीत नसतं. सो मोबाईल पहिला हातातून बाजूला ठेवा. आणि दुसरी गोष्ट, पूर्ण म्हणजे 32 वेळा चावण्याचा प्रयत्न करा प्रत्येक घास, आणि तो खावा, म्हणजे पचनक्रिया तुमची एकदम चांगली सुधारेल, तुम्हाला झोप पण लागेल, कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. अशा पद्धतीने रात्रीचा जे विषय आहे तो रात्रीचा विषय जेवून झाल्यानंतर 1 ग्लास दूध रात्री कोणीही म्हणजे प्यायला विसरू नका. 1 ग्लास दूध तुम्ही कंपल्सरी घ्यायचा आहे रात्रीच्या वेळेला, तुम्हाला झोप पण चांगली लागेल, आणि बाकीचं दुधाचा उपयोग तुम्हाला माहितीच आहे, त्याला पूर्णान्न म्हणून ओळखलं जातं. सो जो आहार आहे तो आहार खूप महत्त्वाचा आहे. आता हा झाला रात्रीचा 10-10:30 पर्यंतचा विषय. त्या 10-10:30 नंतर तुम्हाला झोपून जायचं आहे. 15-20 मिनिटं काय असेल ते मोबाईल वगैरे तुमचं इन्फॉर्मेशन असेल तर ते तुम्ही घ्यायचे आहे, आणि त्यानंतर तुम्हाला झोपायचं आहे. रात्री 10:30 नंतर कुणीही जागू नका. ज्यांचा 2 टाइम वर्कआउट आहे त्यांनी सकाळी 5ला तुम्ही ग्राउंडला पाहिजे. अशा पद्धतीनं सकाळी 5 ते संध्याकाळी 10:30 पर्यंतचा वर्कआउट शेड्यूल, आणि त्याच्यासोबत तुमचा आहार कसा असावा ह्याचं उत्तम नियोजन मी सांगितलेलं आहे, आणि ह्याचाच फॉलो घ्या. आणि मी सर्वांनी व्हिडिओ बघितलाच असाल, अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. कोणत्याही पद्धतीनं बाहेरचं कोणतंही पावडर असेल किंवा काही याच्यामध्ये सांगायला नाहीये. फक्त इलेक्ट्रॉल पावडर जी आहे ती मेडिकलमध्ये मिळते. 18 ते 20 रुपयाला पावडरचा एक पाऊच मिळतो. 18 ते 20 रुपये, याच्यामध्ये तुम्ही 2 ते 3 दिवस काढू शकताय. त्याची पण तुम्हाला हॅबिट्स लावून घ्यायची नाहीये. ज्यावेळी तुम्हाला बॉडीला विकनेस वाटतो किंवा आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही ही पावडर घेऊ शकताय. अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये एकच पावडर सांगितलेले आहे, जी डॉक्टरनी सजेस्ट केलेले असतात, वेगवेगळ्या डॉक्टरांनी. ज्यावेळी तुम्हाला विकनेस वगैरे येतो किंवा बॉडीला तुमच्या रेस्ट नसते त्यावेळी फक्त ही पावडर वापरायची आहे, याची नोंद घ्यायची आहे. आता विषय अशा पद्धतीने आहे की ग्राउंडच्या अगोदर 2 दिवस डाएट कशा पद्धतीने असावं तुम्हाला सांगितलेलं आहे. गॅस्ट्रिक फूड, जंक फूड असतील किंवा बाहेरचं पित्त होईल, मळमळेल असं कोणतेही पदार्थ खाऊ नका. पोट वेळच्या वेळ साफ व्हायला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर पोट साफ व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, कोणते त्रास होणार आहेत. मग जळजळतंय, मग मळमळतंय, मग घसा बसलाय किंवा घसा खवखवतो किंवा घसा जाम होतो किंवा पळायलाच येत नाही, पाय जाम होतात, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर होतोय. तुम्ही जर हा डाएट फॉलो केला तर तुम्हाला रिझल्ट हे आठवड्याभरात मिळणार, म्हणजे मिळणार. याची नोंद घ्यायची आहे. आठवड्याभरात रिझल्ट भेटणार, सगळ्यांना आठवड्याभरात रिझल्ट भेटणार, मुलांना मुलींना सुद्धा. समजलं? सो खूप महत्वाचा विषय आहे. थोडं कंटिन्यू करूया, पाऊस आलाय थोडंसं. मार्केटला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोटीन बॉक्स आहेत, डब्बे मिळतात, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, भरपूर कंपन्या आहेत. तुम्ही बघायला गेलं तर 700, 800, 1000, 1200, 2000, 2500, प्रोफेशनल 3000, 3500 पर्यंत डब्बे विकले जातात. आणि महाराष्ट्र नाहीये, महाराष्ट्रातल्या बाहेर सुद्धा मुलांना कोचिंग केलेलं आहे मी. सो विषय अशा पद्धतीने आहे की मुलांची मेंटॅलिटी त्या पद्धतीनं तयार होते की सर मला शॉर्टकट पाहिजे आयुष्यात, मी शॉर्टकट मारून मला यश पाहिजे. तर मी आधीच सांगितलेलं आहे, लेखीला एक वेळ शॉर्टकट मारता येईल, पण फिजिकलला शॉर्टकट मारता येणार नाहीये, लक्षात ठेवायचं. त्यामुळं एखाद्याचं इंजेक्शन घेतलं, त्याची उलट रिएक्शन झाली, एखादी पावडर घेतली, त्याचे डोस हेवी झाले किंवा जास्त हेवी डोस घेतला तुम्ही, आणि जर तुम्हाला काही त्रास झाला तर मग याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असणार, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं कोणत्याही पावडरच्या नादाला न लागता, कोणत्याही इंजेक्शनच्या नादाला न लागता तुम्ही तुमच्या हार्डवर्कवरती विश्वास पाहिजे. दुसरी गोष्ट जे मगासपासून सांगतोय की विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी अशा पद्धतीनं काय होतंय, तर त्याचं असं रिझन आहे की कोणतरी पळतोय त्याच्याकडे बघून घेतात, किंवा एक जे काही पावडर घेतात मुलं, त्यांची ठराविक वेळेपर्यंत स्पीडअप झालेला असतो, ते बघून ते मोटिवेट होतात. किंवा वेगवेगळ्या कंपनी आहेत बाजारामध्ये, त्यांची ॲडव्हर्टाईज अशी असते ना, जबरदस्त असते, ॲनिमेशन असतं भरपूर प्रमाणात, पण त्या पद्धतीने रियालिटी नसते, लक्षात ठेवायचं. त्यामुळे त्याच्याकडून बघतात, मोटिवेट होतात, आणि 1000, 2,000, 3,000चे बॉक्स डब्बे घेतात, आणि मग ते वापरायला लागतात. नंतर त्याचे उलट रिॲक्शन व्हायला लागले की मग त्यांचा त्याच्यावर विश्वास बसत
त्याच्यावरती विश्वास बसत नाही आणि मग ओरडतात की उगाच घेतली, असं झालं तसं झालं. त्याचे ॲडव्हान्टेज आहेत, डिसएडव्हान्टेज आहेत. त्यामुळं माझ्या विद्यार्थ्यांना सांगतोय, आपण ग्रामीण भागातले आहोत, मी प्रामाणिक आहे, तुम्ही सुद्धा प्रामाणिक आहे. फक्त विषय एक कमी पडतो, तो म्हणजे तुमच्यामध्ये असणारा आत्मविश्वास. आणि तो जर असेल तर सगळ्या पावडर डबे, सगळं डबे फिबे हे सगळे त्याच्या पुढे फिके पडतात. ऑटोमॅटिकली पाय पळायला पाहिजेत म्हणून मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं लक्षात ठेवायचं. ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवायचं. समजलं? सो तुम्ही स्वतःला कमी समजता, इथं चुकताय. कुठलीही पावडर घेऊ नका. मला काय त्याचे 10% 15% डिस्काउंट भेटतो, मला पैसे भेटतील, पण मला त्या तुटपंजी पैशावरती माझं समाधान नसतं. मी असल्या काय नादाला लागत नाही, लक्षात ठेवायचं. कारण की मला एक एक विद्यार्थी महत्वाचा असतो. लक्षात घ्या, परवा उदाहरण दिलं, आमच्या शेजारचाच एक विद्यार्थी आहे, पोलीस भरतीला गेला होता, हेवी डोस घेतला, पूर्ण बॉडीमधून गाठी झालेल्या आहेत, जवळजवळ 8 ते 9 दिवस ICU मध्ये होता. पोरग जगते की मरते या आईबाबाला प्रश्नचिन्ह पडलेले होते, लक्षात ठेवायचं. त्यामुळे अशी परिस्थिती तुमच्यावर यायला नको म्हणून सांगतोय, दिलेला डायट योग्य पद्धतीने घ्या, अजिबात आळसपणा करू नका. आपल्या मातीमध्ये सुद्धा तेवढीच उर्मी आहे, तेवढीच जिद्द आहे, तेवढी इतर मुलांमध्ये आहे, इतर जिल्ह्यातल्या इतर स्टेटमधल्या मुलांमध्ये सुद्धा आहे. फक्त सातत्य जी गोष्ट आहे ती कमी पडते मुलांमध्ये. प्रॅक्टिसला, एखाद्या सक्सेसला जी हवी असणारी गोष्ट असते ती तेवढी सक्सेसच्या पिरियडसाठी तेवढा वेळ हा द्यावाच लागतो तुम्हाला, त्याशिवाय यश, आनंद किंवा नाचत नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळे मुलांना एक सूचना आहे, तुम्ही जे शॉर्टकट मारताय किंवा आता आहेत युट्यूबर काही भरपूर, त्यांनी डबे वगैरे सजेस्ट केलेले आहेत. मी कोणत्याही पद्धतीने डब्बा सजेस्ट करणार नाही आहे, लक्षात घ्या. चटणी भाकरी खाऊन सुद्धा आपल्याला ग्राउंड मारता आलं पाहिजे आणि येतं फक्त तुमच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे. तुमच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे. नसेल तर मी जो डायट दिलाय आता तो फॉलो करा. 2 वेळा व्हिडिओ बघा आणि नोट डाऊन करा पॉईंट. मी सांगितले त्या पद्धतीने सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अशा पद्धतीचाच डायट पाहिजे. अजिबात कुठल्याही पावडरला कोणीही हात लावू नका, अजिबात कुठलेही इंजेक्शन वगैरे घेऊ नका. आणि ते पावडर आणि पिवडर आणि ह्याच्यामध्ये काय असतं, शुगर असते, कॅफेन असते आणि हे असतं ते असतं. मग कॅफेन आहे तर एखादं 1 रुपये 2 रुपये 3 रुपयाची जर आपण कॉफीची जर पुडी घेतली, दुधात टाकून हलवून जर घेतली तर आपल्याला एनर्जी भेटते, बॉडी वॉर्म होते, लगेच पटकन आपल्याला एनर्जी भेटते. जावा ग्राउंडला. 2 रुपयासाठी तुम्ही 2000 खर्च करणार आहे? कशाला पाहिजे एवढं? बाप जेवत नाही तुमच्यासाठी एक दिवस, आई जेवत नाही एक दिवस तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. 2 घास कमी खातात पण दाखवून देत नाहीत, म्हणून तर त्याला बाप आणि आई म्हणतात. समजलं? सो चुकीच्या गोष्टी फॉलो करू नका, एवढंच सांगतोय. हा व्हिडिओ बनत असताना थोडा डिस्टर्ब होतोय, पाऊस मोठ्या प्रमाणात आहे. घरी थोडे जे काही हे आहे, लेक लाडकी योजना, त्या योजनेचे फॉर्म वगैरे चालू आहेत भरायला. आईकडेच आहे, सगळं गावातली प्रमुख असल्यामुळं तिच्याकडेच सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे गडबड होते. त्यामुळं मोठ्यानं बोलू शकत नाही. बोला लागलो तर मग मर्यादा येतात. मग कोण आहे, काय करतात, मग आमची मुली आहे, माझी मुलगा आहे, त्यांच्याकडे पाठवतो, अशा सगळ्या सूचना असतात. म्हणून हे सगळं धडपड चालू आहे, लक्षात घ्या. विषय खूप महत्त्वाचा आहे. मगापासून प्रामाणिक प्रयत्न करतोय, पण निसर्गाला ते मान्य नाही आहे. कारण की निसर्ग म्हणतोय मुलांना ह्या गोष्टी देऊ नका मोफत, असा काही विषय नाही, लक्षात ठेवा. जो काही एक्सपिरियन्स आहे तो देतोयच मी तुम्हाला. व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल तर मगापासून सांगायचा प्रयत्न असा केलेला आहे की ज्या गोष्टी आपल्याला 2 रुपयेमधून मिळतात त्या आल्यास त्याच्यासाठी आपल्याला 2000 रुपये खर्च करायची काय गरज आहे म्हणतो मी, बरोबर आहे ना. त्यामुळे तुम्हाला लुटायचं असेल तर तिथं वेगवेगळ्या कंपन्या आहेत, ते लुटतील तुम्हाला. काही मुलांना वेगवेगळ्या रिझल्ट भेटलेले आहेत, काही त्रास झालेले आहेत, काही मुलांना हेवी डोसमुळं चक्कर आलेले आहे, ग्राउंड पूर्ण झालेले नाहीत. अशी सुद्धा ज्या काही घटना आहेत त्या पोलीस भरतीला मागे सुद्धा घडलेल्या आहेत, आता सुद्धा घडलेल्या आहेत. तुम्ही जर इंजेक्शन घेऊन पळायचं म्हणलात तर काहींचं हार्ट अटॅक सुद्धा येण्याचे प्रमाण त्याच्यामध्ये असतं. तुम्ही माप पोलीस भरती व्हाल, काही पण व्हाल, पण तुमची कधी उचलबांगडी यमदेव करेल हे सांगता येत नाही, लक्षात घ्या. एका मिनिटासाठी किंवा एका सेकंदासाठी ह्या गोष्टी चुकीच्या करू नका. गेले 16 वर्ष झालं 2-3 लाख मुलांना ट्रेनिंग दिलेलं आहे प्रामाणिकपणे, पण 1 रुपयाची पावडर असेल, इंजेक्शन असेल, असलं काय फालतूगिरीच्या नादाला आज तगायत लागलो नाही आणि कुणालाही सजेस्ट केलेलं नाही आहे. महाराष्ट्रातील ऑनलाईन बॅच घेणारा एकमेव माणूस आहे मी फिजिकलचा, आणि नुसतंच घेणारा नाही तर त्या फिजिकलमध्ये 17 मुलाचं सिलेक्शन फॉरेस्ट गार्डला झालेलं होतं, लक्षात घ्या. त्यामुळे खूप महत्त्वाचा विषय आहे, असं कोणीही सांगत बसत नाही तुम्हाला. नाहीतर मला मग डिस्काउंट भेटला असता मी सांगितलं असं तुम्हाला, ही पावडर घ्या, ती पावडर घ्या, असं करा तसं करा. त्यामुळे कोणीही त्याच्या नादाला लागू नका. आता विषय अशा पद्धतीनं ग्राउंडच्या 2 दिवस अगोदर तुमचा नॉर्मल डाएट तुम्ही घ्यायचा आहे, भाजी चपाती वगैरे. फक्त जर जास्तच एनर्जी पाहिजे असेल किंवा मसल गेन वगैरे झाला असेल तर त्याच्यासाठी सूचना देतोय मी, की ज्या मुलांचं मसल गेन झालंय त्यांच्यासाठी सांगतोय की पीनट बटर आणि बाकीच्या गोष्टी जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहेत, किंवा काही मुलांचं वजन वगैरे कमी असतं, अशा मुलांसाठी मी सांगतोय. मुलींसाठी सुद्धा ज्या मुलींचं वजन कमी आहे
किंवा मसल गेन झालेले आहेत किंवा मसल लॉस झालेला आहे त्याच्या मुलांसाठी मी सांगतो तुम्हाला पीनट बटर आणि ब्राऊन ब्रेड आहे त्याचं प्रमाण तुम्ही घेऊ शकताय. ग्राउंडला सुद्धा जाताना तुम्ही एक ब्राऊन ब्रेडची एक पूर्ण ची लादी असते ती घ्या. ब्रेड मिळतोय मार्केटला ब्राऊन ब्रेड तो घ्या. त्याला पीनट बटर वगैरे लावून तुम्ही घेऊ शकताय. ते तुम्हाला प्रोटीन वगैरे मॅक्झिमम प्रमाणात देऊ शकतं. हाच टेक्निक आहे. दुसरी गोष्ट जाताना कोणत्याही पद्धतीनं चहा वगैरे असेल किंवा बाहेर चहा पिणं असेल वडापाव खाणं असेल हे सवय असते मुलांना अजिबात घेऊन जाऊ नका. जाताना पूर्ण 2 टाईमचं जेवण घरातलं घेऊन जावा. आईच्या हाताला सुद्धा खूप मोठी किंमत असते. आईच्या हाताला सुद्धा खूप मोठी चव असते. त्यामुळं नको त्या गोष्टी घेऊन जाऊ नका. डबा वगैरे प्रॉपर घेऊन जायचा आहे. तिथे गेल्यानंतर जसं मी सांगितलं तुम्हाला की मोड आलेली कडधान्य वगैरे हे ते वगैरे सगळं घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही खायचं आहे. सकाळी ग्राउंडच्या अगोदर लक्षात ठेवा पोट पूर्णपणे साफ झालेलं पाहिजे. तुमचं पोट साफ झाल्यानंतर खूप महत्त्वाचा विषय म्हणजे जे काही गोष्टी असतात पाणी असेल किंवा इलेक्ट्रॉन पावडर 1 बॉटल घेऊन जायची आहे. ग्राउंडच्या आधी 1 तास अगोदर काही खायचं नाही किंवा काहीही प्यायचं नाही. लक्षात ठेवा काही मुलं काय करतात लगेचच अर्धी बॉटल एनर्जी ड्रिंक पितात किंवा काही तिने घेऊन आलेले असतात बॉटल म्हणून चुकीचं ते पितात आणि ते पिल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ते पिल्यानंतर पोट जाम होतं ग्राउंड जात नाही आणि मग रडत बाहेर येतात आणि मग मेसेज टाकतात सर असं झालं सर तसं झालं वगैरे वगैरे. सो अशा गोष्टींच्या मागं तुम्ही लागू नका. खूप महत्त्वाचा विषय आहे मधलं. सो खूप महत्त्वाची गोष्टी तुम्हाला मगापासून मी सांगतोय. आता ग्राउंडच्या अगोदर 1 तासाच्या आधीचं पिरियडमध्ये तुम्ही काय करायचं तुम्हाला इलेक्ट्रॉन पावडर जी दिलेली होती सांगितलेलं होतं ते फक्त 18 रुपयाचं पाऊच जे आहे ते फक्त थोडंसंच ड्रिंक प्यायचं आहे. लक्षात ठेवा भरपूर पाणी पिऊ नका अजिबात. भरपूर ड्रिंक त्या घेऊ नका. समजलं पावसाळ्याचे दिवस आहेत ऑलरेडी वॉटरचं लेवल आपल्या बॉडीमध्ये चांगल्या प्रमाणात असतं त्यामुळे तुम्हाला काहीही गरज नाही आहे. दुसरी गोष्ट 1 खजूर खाऊ शकता किंवा 2 खजूर खाऊ शकताय. त्याच पद्धतीनं तुम्ही फक्त एक कॅडबरी डेअरी मिल्कची 1 बाईट फक्त असते. 1 बाईट 15-20 रुपयाला कॅडबरी डेअरी मिल्कची येते. 1 ते 2 बाईट तुम्ही घेऊ शकताय. कधी माहिती आहे ग्राउंडच्या अगोदर 15-20 मिनिटं ज्यावेळी तुम्ही आत सोडताय त्यावेळी फक्त तुम्ही घेऊन जाऊ शकताय. ती 2 बाईट तुम्ही खायचं तुम्हाला एनर्जी ही ऑटोमॅटिक भेटून जाईल एवढं लक्षात ठेवायचं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही इंजेक्शन असेल किंवा पावडर असतील किंवा काय असेल त्याच्या नादाला लागू नका. रिक्वेस्ट करतोय. आम्ही तर एवढ्या लेवलचे कोच एवढ्या लेवलचे रेफरी पंच प्रशिक्षक असे कोणत्या पद्धतीनं सजेस्ट करत नाही. कारण बाकीच्या गोष्टी ह्या आपल्या अन्नामध्ये आहेत आणि आपलं अन्न हे पुरणार नाही. लक्षात ठेवा असं अन्न कधीच कुणाला भेटत नाहीये. मोठमोठ्या महागड्या घरामध्ये सुद्धा आपल्या आईच्या हाताला चव असलेली चव तिथं नसते. लक्षात ठेवायचं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला कमी समजू नका. फक्त एक गोष्ट कमी पडते ती म्हणजे आत्मविश्वास. तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल ना तर कुठलीही गोष्ट अशक्य असं नाही आहे. लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट शक्य करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. जोपर्यंत तुम्ही पेटून उठत नाही तोपर्यंत त्या गोष्टी तुम्हाला पॉसिबल वाटत नाहीत. त्यामुळं बाहेरचं ॲडव्हर्टाईज असेल किंवा अकॅडमीवाले असतात एवढं पोहतोय तेवढं पोहतोय दाखवतात विद्यार्थी. एडिट केलेलं असतंय ग्राउंडवर असतोय डांबरीवरती रोडवरती पळत असतोय. ते पांढरे पट्टे असतात साईडच्या हायवेचे ते सुद्धा पळत असतात फास्टमध्ये. त्यामुळे त्याचं आपलं रनिंगची स्पीड आहे ते एकदम फास्ट वाढत असतं आणि आपला त्याच्यावरती पटकन विश्वास बसतो. चला सरांनी सांगितलं ही पावडर घ्यायला ती पावडर घ्यायला घेतला सराला अमाऊंट मिळाली ढीगभर आणि तुम्ही बसा ओरडत घरामध्ये. महिन्याभरात 15 दिवसात सुद्धा तुम्हाला रिझल्ट भेटत नाही. हा जो डाएट आहे तो आपला रेग्युलर डाएट आहे. हा रिझल्ट जो आहे तो आठवड्याभरानं मिळणार नंतर. पण तुम्हाला लगेच रिझल्ट भेटणार नाही. पण आठवड्याभरानंतर तुम्ही ॲज इट इज जर तुम्ही तुमचा डाएट जर मॅनेज केला तर 100% तुम्हाला रिझल्ट भेटायला चालू होतील. लक्षात ठेवा आपल्या याच्यामध्ये कुठली इंजेक्शन नाही आहे कुठली पावडर नाही आहे काय नाही लक्षात ठेवायचं. त्यामुळे चुकीच्या गोष्टी तर मी सांगणार नाही आणि सांगितल्या पण नाही असता काय. कुठलीही पावडर विकलेली नाही आहे लक्षात ठेवा. हा डाएट मी माझ्या जे काही 17 मुलांनी ग्राउंड मारलेलं होतं मुला मुलींनी एकंदरीत टोटल मिळून झालेली होती त्या मुलांमुलींसाठी हा डाएट मी स्वतः तयार केलेला होता. रात्री काय तर त्या दिवशी जवळजवळ 7 महिने झालं कदाचित या गोष्टीला. 7 महिन्यापूर्वी हा व्हिडिओ केलेला होता. तुम्ही बघितलेलाच असाल. थोडासा स्पीडमध्ये व्हिडिओ झालेला आहे पण तो व्हिडिओ तुम्ही डबल बघितला आणि नोट डाऊन केला तर 100% तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे. फक्त शेवटी जात असताना लक्षात ठेवायचं सरांनी एक गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे ग्राउंडला आज जात असताना स्वतःवरती स्वतःचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे. बस काही मुलं वर्षभर प्रॅक्टिस करतात. काही मुलं 4:30 पावणे 5 मिनिटामध्ये ग्राउंड मारतात. 5:30-6 मध्ये सुद्धा ग्राउंड मारतात आणि ती भितात तिथं जाऊन आणि त्यांचं ग्राउंड 7 मिनिटं बसते 6.5 मिनिटं बसतं. ह्याच्यासारखी वाईट कुठली गोष्ट नसेल लक्षात ठेवायचं. मग पावडर घेऊन सुद्धा मुलं 7 मिनिटात मारतात. मग कुठे गेला रिझल्ट. मग त्यांची ते सुद्धा गोष्ट तशाच पद्धतीने असते. लक्षात घ्या क्वचित आणि क्षणिक वेळासाठी ती एनर्जी देत असते तेवढ्याच वेळासाठी देत असते. पण नंतर शरीराला जे डिसएडव्हान्टेज आहेत ते कोणीही सांगणार नाही लक्षात ठेवायचं. कोणीही सांगणार नाही लक्षात ठेवायचं. आज आपलं जसं आपल्या गावातलं एक शेजारचं पोरगा ॲडमिट आहे गेले भरपूर दिवस झालं ते ICU मध्ये होतं तसेच तुमच्यावरती अवस्था यायला नको. त्यामुळं कोणीतरी अकॅडमीवाला सांगतोय कुठला तरी युट्यूबवाला सांगतोय ही पावडर घ्या ती पावडर घ्या इथून घ्या त्याच्यावरती कुणावरती विश्वास ठेवू नका.
आणि आमचे एवढे कोर्सेस झालेत ह्या बाबतीत, तर आम्ही एकदम प्रिकॉशन घेऊन अलर्ट असतो. आमच्या पोरांना आजपर्यंत मी एवढा वैयक्तिक शिकवलंय, 600+ व्हिडिओ झालेत. अजिबात एक सुद्धा व्हिडिओमध्ये मी सजेस्ट केलेलं नाही ही पावडर घ्या, ती पावडर घ्या. पहिला डायट दिलेला आहे, हा दिलेला पहिला डायट आहे, हा नॉर्मल डायट आहे. ह्याच्यापेक्षा सुद्धा स्टँडर्ड डायट सुद्धा याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. पण हा डायट सुद्धा तुम्हाला पुढच्या आठवड्याभराच्या रिझल्टमध्ये, पुढच्या आठवड्याभराच्या पिरियडमध्ये तुम्हाला 100% फायदा करून देणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे मार्केटवरती असणारे जे काही बाकीचे प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती विश्वास न ठेवता आपल्या भाकरीमध्ये सुद्धा भरपूर जीवनसत्व आहेत, भरपूर त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, सगळ्या गोष्टी आहेत भाकरीमध्ये सुद्धा, भातामध्ये सुद्धा आहेत, सगळ्या गोष्टीमध्ये आहेत. आणि सगळ्याच गोष्टी पाहिजेत असं सांगता येत नाही, लक्षात ठेवा. सगळ्याच गोष्टी आपल्याला अवेलेबल झाल्या तर त्या गोष्टीची व्हॅल्यू राहत नसते. त्यामुळे इनकम्प्लीट काहीतरी पाहिजे, जे कम्प्लीट करायसाठी आत्ता पळतील, आता पळायला पाहिजे किंवा पाय पळायला पाहिजेत, लक्षात ठेवायचं. या सर्व गोष्टी आहेत. त्यामुळं डायट जो सांगितला मगाशी, तो डायट तुम्ही वारंवार 2-3 वेळा बघा, पॉईंट नोट डाऊन करा आणि ते तुम्ही अंमलात आणा. मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, कुणाचा गळा भरून येतोय, श्वास फुलतोय किंवा बाकी कुठलेही त्रास असतील तर त्याच्यामध्ये योग्य ते उपचार मी सांगितलेले आहेत. त्या पद्धतीने तुम्ही डायट जर मॅनेज केला तर 100% तुम्हाला बेनिफिट भेटणार म्हणजे भेटणार. एक आठवडा हा डायट फॉलो करायचा, आणि मला सांगायचं परत मेसेज करून की सर खतरनाक डायट आहे, त्याच्यामध्ये बाकी सगळं जे आहे मगापासून सांगतोय, जंक फूड, फास्ट फूड वगैरे, जे पित्त होणारे फूड वगैरे असतात ते अजिबात खाऊ नका, म्हणजे नका, अजिबात नको. चहा वगैरे, वडापाव वगैरे सगळं सोडून द्या अजिबात. आणि शरीरासारखा उत्तम दागिना कुठला नाही लाईफमध्ये, लक्षात ठेवायचं. त्यामुळं शरीराला खूप महत्त्वाची व्हॅल्यू आहे. सगळ्यात महागडं काय असेल तर तो शरीर आहे, लक्षात ठेवायचं. ओके, त्यामुळे शरीरासारखी कुठली दुसरी गोष्ट नाही आहे. ज्या काही गोष्टी मगापासून सांगितल्या, थोडंसं पावसामुळे गोष्टीला, ह्या व्हिडिओला त्रास झालेला आहे, मान्य करतोय. पण लक्षात घ्या, चांगल्या गोष्टीला हे अडथळे जास्त असतात, आणि ते होत राहतात आणि ते व्हायलाच पाहिजेत. येस, त्याशिवाय त्या गोष्टीची किंमत किंवा व्हॅल्यू राहत नाही. बरोबर आहे. मगापासून मी बाहेरनं व्हिडिओ बनवला, खालून बनवलाय, कारमधनं सुद्धा बनवलेला आहे, परत आता इथं आलेलो आहे आतमध्ये, आणि इथं सुद्धा मी उभ्या पावसामध्ये व्हिडिओ बनवत आहे. आता पाणी टपकत आहे तर सुद्धा व्हिडिओ बनवत आहे. विषय असा नाही आहे आपण कुठं बसलोय, आपण बसवलं तिथनं जर प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊन पुढील काही दिवसांमध्ये 100-200 मुलांचं जर सिलेक्शन झालं तर ह्या गोष्टीला आजचा खूप मोठी व्हॅल्यू असेल, एवढं लक्षात ठेवायचं. समजलं? सो तो डायट तुम्ही फॉलो करायचा आहे. ग्राउंडच्या अगोदर पण सांगितलेलं आहे तुम्हाला कशा पद्धतीने काय घेऊन जायचं, जेवण वगैरे घरातूनच घेऊन जायचं. ग्राउंडला जे मिळतं त्याला कोणत्याही पद्धतीनं लक्षात ठेवा, सोडा बिडा असतो ढीकभर, तिथलं काही खाऊ नका. स्वतः घरातनं मोडा आलेली कडधान्य घेऊन जायचं, आदल्या दिवशी भिजत घ्यायचं, जाऊन तिथं जाऊपर्यंत मोडा आलेले असतात ते खा. गुळ आहे, गुळ वगैरे ते पण सांगितलेलं आहे, सरबत सांगितलेलं आहे, इलेक्ट्रॉन पावडर सांगितलेले आहे, भरपूर काय सांगितलेलं आहे. त्या गोष्टी तुम्ही घेऊन जावा. अजिबात बाहेरचं काय खाऊ नका. मुलींना सूचना देतोय. मुलींना तर तिथं काही अवेलेबल जास्त करून नाहीये, पण मुलांसाठी आहे, पण एवढी चांगली गोष्ट नाहीये. त्याच्यामध्ये पोट भरायसाठी फक्त ते फुलवलेले असतात पदार्थ. अजिबात खाऊ नका, जेणेकरून तुम्हाला त्रास होईल, पोट साफ होणार नाही, ग्राउंड जाणार नाही. तुमचं ग्राउंड 48चं 42 झालं तर तुम्ही 6 मार्क इथंच काढलं, लक्षात ठेवायचं. त्यामुळे घरातनं बाहेर पडत असताना आपलं एखादं गटुडं बांधा, त्याच्यामध्ये 2-3 चपात्या, 4-5 चपात्या असू द्यात, भाजी असू द्या 2 टाईमची चांगली अशी भाजी घ्या जी लवकर खराब होत नाही. पालेभाज्या असतील अशा भाजी घ्या, अजिबात उपाशी राहू नका. आणि समजलं तर मगापासून ज्या काही सूचना दिल्यात त्या सूचना कंटिन्यू फॉलो करायच्या आहेत. 100% हा व्हिडिओला त्रास झालेला आहे, मला पण झाला, आणि बघताना तुम्हाला कदाचित झाला असेल असं गृहीत धरतोय, तर या गोष्टीसाठी क्षमस्व. दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ 100% आवडला असेल. ही धडपड जी चाललेली आहे, आजची धडपड ही तुमच्या यशासाठी चाललेलं आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे या व्हिडिओला पहिलं लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन लवकरात लवकर भेटत राहील. दुसरी गोष्ट म्हणजे यानंतरचा बाप व्हिडिओ असणार आहे, अशा पद्धतीने असणार आहे की ग्राउंडच्या अगोदरचे 10 दिवसाचं शेड्यूल जे आहे, फिजिकलचं शेड्यूल, ते पण मी मोफत देणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. मुलांसाठी मुलींसाठी सुद्धा ग्राउंडच्या अगोदर 10 दिवसाचं शेड्यूल जे आहे, 8 ते 10 दिवसाचं शेड्यूल, ते पूर्णपणे यानंतरच्या व्हिडिओमध्ये मोफत असणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ती टेक्निक जी आहे ती ऑथेंटिक टेक्निक आहे. इंटरनॅशनल लेवलचे जे काही हे आहेत, टाइम टेबल आहेत विकली वगैरे, किंवा 10 दिवसचे टाइम टेबल असतात ग्राउंडचे, ते तुम्हाला मोफत देणार आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं या गोष्टीसाठी पहिला लाईक करा, त्याच पद्धतीनं व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अशी वेळच्या वेळ मोफत भेटत राहील. लक्षात ठेवा, स्वतःवरती विश्वास. दुसरी गोष्ट, तुम्हाला फक्त तुम्हीच हरवू शकताय. आणि तिसरी गोष्ट, आता नाही तर कधीच नाही, संपला विषय. ग्राउंड मारून येणार म्हणजे येणार. ग्राउंड मारल्यानंतर 42 पडले, 44 पडले, हक्कानं मेसेज करायचे तिथनंच की सर तुम्ही सांगितलेलं आणि मी 42 पडले, सर तुम्ही सांगितलेलं मी 40 पडले, सर तुम्ही सांगितलेलं मी 44 पडले, 48 पडले, सर मी 50 पडले.
संपलं. आज जी धडपड आहे ना त्या एका मेसेजसाठी तडफडत असते. तुमच्या प्रामाणिकपणे सांगतोय की कधी कुठल्या विद्यार्थ्याचा मेसेज येईल, सर एवढे मार्क पडलेत, मला आनंद होईल त्या गोष्टीचा लक्षात ठेवायचं. समजलं. तर शेवटी मी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. धन्यवाद.